Hello students, once again welcome to this introduction to polymer chemistry topic. Already we had studied the two lectures about introduction and classification of polymers. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पण क्लासिफिकेशनचाच आहे. अजून ह्या टॉपिकमध्ये भरपूर क्लासिफिकेशन्स आपल्याला स्टडी करण्यासाठी आहेत. यापूर्वी आपण 3 टाइप्सचे क्लासिफिकेशन्स स्टडी केलेले आहेत. नाउ दिस वन इज द फोर्थ क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन इंटरमोलेक्युलर फोर्सेस. 11th मध्ये आपल्याला टॉपिक होता स्टेट्स ऑफ मॅटर. या टॉपिकमध्ये इंटरमोलेक्युलर फोर्सेस हा कन्सेप्ट तुमचा झालेला आहे. त्याच बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे. जे काही पॉलिमर्स असतील हे पॉलिमर्स त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, इलॅस्टिसिटी, त्यामध्ये होणारे मोल्डिंग नेचर या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे. यामध्ये त्यांच्या इंटरमोलेक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर आपण त्यांना क्लासिफाय करतोय. यामधला पहिला टाइप मी सगळा पार्ट इथे लिहून ठेवलेला आहे, जस्ट फक्त एक्सप्लेन करतोय. फर्स्ट टाइप इज इलॅस्टोमर्स. इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता फर्स्ट जे आपण सेकंड क्लासिफिकेशन जे बघितलं होतं की ज्यामध्ये लिंकेज जे होतं हे क्रॉस लिंक टाईपचं एक होतं. त्या क्रॉस लिंक पॉलिमरायझेशनचा एक पार्ट, एक एक्झाम्पल म्हणून आपण बेस्ट एक्झाम्पल म्हणून हे रबर्स जे आहेत, व्हल्कनाइज्ड रबर आहे हा. दिस वन इज कॉल्ड ॲज अ इलॅस्टिसिटी. असे नंबर ऑफ रबर्स आपण कन्सिडर करू शकतो. यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी आपल्याला ऑब्झर्व होऊ शकते. आता ही इलॅस्टिसिटी जी आहे, ह्या रबरमध्ये असणारी इलॅस्टिसिटी जी आहे ही कोणत्या बेसिसवर आपण एक्सप्लेन केली तर यांच्यामध्ये क्रॉस लिंक पॉलिमरायझेशन होतं. म्हणजेच पॉलिमरचे जे पॉलिमर युनिट्स जे आहेत ही क्रॉस लिंक झालेली असतात. मोस्ट ऑफ द टाइम्स सल्फरने ते लिंकिंग होतं आणि हे लिंकिंग जे असतं याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आपल्याला ऑब्झर्व होऊ शकते. आता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे व्हल्कनाइज्ड रबर. ॲज वेल ॲज आपण पुढे काही पार्ट स्टडी करणार आहे त्यामधलेच हे एक्झाम्पल्स आहेत. ब्युना एस, ब्युना एन and neoprene rubber. That is, all the examples of elastomers are rubbers, different types of rubbers. First one is vulcanized rubber, Buna S rubber, Buna N rubber and neoprene rubber. All these are elastomers. They shows the elasticity. There is a strong intermolecular force and that is due to cross link polymerization. Therefore the intermolecular force is stronger in elastomers. Now the next type is fibers. Synthetic fibers असं म्हटलं जातं. तर हे सिंथेटिक फायबर्स जे आहेत हे सिंथेटिक जे आहेत कंपाऊंड्स हे मोस्ट ऑफ द टाइम्स फायबर्स असतात. फायबर्स मीन्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. म्हणजे सिंपल धागा, मराठीमध्ये आपण त्याला धागा म्हणतो. या पद्धतीचं ज्यांचं स्ट्रक्चर असणार आहे ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली इंटरमोलेक्युलर फोर्सेस आहेत हे स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये इंटरमोलेक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे यांची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ही टेन्साईल स्ट्रेंथ स्ट्रॉंग असते. यांना आपण म्हणतो फायबर्स. फायबर्समध्ये आपण थ्रेड्स वगैरे याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. अशा टाईपचे थ्रेड्स. ओके, यांचे थ्रेड जर आपण कन्सिडर केलं तर त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ खूप असते. ओके, या पद्धतीने. तर हे याचे एक्झाम्पल्स होऊ शकतील. फायबर्स, पॉलीअमाइड्स, पॉलिस्टर्स. आता हे पॉलीअमाइड, पॉलिस्टर्स हे जे वर्ड्स आहेत हे जनरल त्या फॅमिलीसाठी आपण घेतोय. त्यामध्ये नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल पॉलीअमाइड्स जर म्हटलं, अमाइड म्हणजे काय असतं तर कार्बोनिल ग्रुप आणि अमिनो ग्रुप यांच्यामध्ये अटॅचमेंट. मी यापूर्वीचं जे क्लासिफिकेशन घेतलं होतं त्यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम घेतला होता, ज्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला म्हणजे नायलॉन 6 मिळाला होता, जो काय आहे पॉलीअमाइड आहे. ज्यामध्ये CONH असा फंक्शनल ग्रुप असेल त्यांना आपण पॉलीअमाइड्स म्हणतो. आणि पॉलीअमाइडचं एक्झाम्पल नायलॉन 6 आहे. नायलॉन 6 हे त्याचे एक्झाम्पल्स असतील. त्याच पद्धतीने पॉलिस्टर्स आहेत, पॉलीइस्टर्स. जनरली आपण त्याला पॉलिस्टर असं म्हणतो. तर ॲक्च्युली पॉलीइस्टर दॅट मीन्स इस्टर फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट नंबर ऑफ टाइम्स. एक्झाम्पल इज टेरिलिन. या सगळ्यांची आपल्याला सिंथेसिस स्टडी करण्यासाठी आहेत. त्यामुळे तिथं मी परत हा पार्ट डिटेल तुम्हाला सांगणार आहेच. इथं फार काही सांगत नाही. यांच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ स्ट्रॉंग असते, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते. ह्या 2 पॉईंट्सना तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. दॅट वन इज कॉल्ड एज अ फायबर्स. नाव द थर्ड पार्ट, थर्मोप्लास्टिक. आता यामध्ये काय आहे पार्ट, थर्मोप्लास्टिक काय आहेत तर ज्यांच्यामध्ये इंटरमोलेक्युलर फोर्सेस तर स्ट्रॉंग आहेत. that are the polymers which have strong intermolecular forces
they shows the rigidity as well as they have one property, additional property, that means on heating they get melt, but again on cooling they can acquire the new shape which we provide to it. म्हणजे काय तर थर्मोप्लास्टिक फायबर्स जे असतील, थर्मो हा वर्ड आहे म्हणजे हिटिंगशी रिलेटेड काहीतरी पार्ट आहे, असे पॉलिमर्स की ज्यांना आपण हीट केले की ते मेल्ट होतील आणि मेल्ट झाल्यानंतर पुन्हा आपण कूल केलं त्याला आणि कूल करताना एखादा नवीन शेप दिला त्याला तर ते परत नवीन शेप ॲक्वायर करतात. असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक. बेस्ट एक्झाम्पल इज, आता तुम्हाला एव्हरीडे लाईफमध्ये जे माहीत असणारं एक्झाम्पल आहे पाईप्सचं आहे. हे पाईपचा एक तुकडा आहे. आता हा PVCचा असतो, ह्याला आपण म्हणतानाच पाईप्सला काय म्हणतो PVC पाईप्स. आता तुम्हाला हे माहिती असेल, जर तुम्ही कधी शेतात काम केलं असेल किंवा पाईप जोडले असतील तर पाईप जोडत असताना एका साईडला कॉलर असते. आता ही कॉलर कशी तयार केली जाते? एकदम सिंपल वे. म्हणजे जर समजा तुम्ही ऐन टायमाला तुमच्याकडे कॉलर असणारी पाईप काय अवेलेबल नाही आहे तर काय करू शकता, तर एवढाच पार्ट आहे सपोज इथं कॉलरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ह्याला हीट करा. एवढाच पार्ट हीट केल्यानंतर इथे एखादा लोखंडी पाईप किंवा दुसरी पाईप जी यामध्ये फिट करायची ती यामध्ये आपण सरकवली तर काय होतं, तर हा जो वरचा मेल्ट झालेला पार्ट आहे तो नवीन शेप ॲक्वायर करतो. दॅट मीन्स दॅट गेट्स मेल्ट ऑन हिटिंग अँड रिटेन्स द न्यू शेप आफ्टर कूलिंग. सच टाईप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. एक्झाम्पल आहे पॉलिथिन प्लास्टिक, पॉलिथिन पॉलिइथिन आहे, जनरली म्हणतो आपण पॉलिथिन. पॉलिस्टायरीन आहे, पॉलिव्हिनाइल्स. आत्ता जी मी पाईप दाखवली ही पॉलिव्हिनाइल क्लोराईडची पाईप आहे, PVC. इथं आपण S अटॅच केला आहे म्हणजे ही मोठी फॅमिली आहे. पॉलिव्हिनाइल्स, ऑप्टिकल फायबर्स वगैरे जे असतात किंवा केबल्स वगैरे जे आहेत, ह्या केबल्स PVC केबल्स, PVC पाईप्स वगैरे हे याच्यामध्येच येतात सगळे पॉलिव्हिनाइल्स. दीज आर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. अँड द लास्ट टाईप ऑफ धिस इज thermosetting. Thermosetting, that means that polymers on heating gets melt. संपलं, याच्या पुढं काहीच होत नाही. परत कूल केलं आपण तर त्याची ओरिजिनल पोझिशन तर रिटेन होणारच नाही, ॲज वेल एज नवीन शेपसुद्धा मिळणार नाही, ते मेल्ट होऊन जाईल. संपला विषय. म्हणजे थोडक्यात जर ओव्हरऑल आपण जर कंपॅरिझन केलं तर याच्यामधलं इंटरमोलेक्युलर फोर्स हा खूपच वीक आहे, खूपच वीक. म्हणजे एकदा याला हीट केलं की तो मेल्ट होऊन जाईल. अशा टाईपचे जे आहेत यांच्यामध्ये वीक इंटरमोलेक्युलर फोर्सेस आहेत त्यांना आपण म्हणतो थर्मोसेटिंग फायबर्स. ह्याचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे तर बॅकेलाईट. ओके, माझ्याकडे एक आहे तसं. हे प्लास्टिक जे आहे हे बेस्ट एक्झाम्पल असेल त्याचं. हे कशाचं एक्झाम्पल आहे तर थर्मोसेटिंग पॉलिमर्सचं एक्झाम्पल आहे. दिस लो क्वालिटीचं प्लास्टिक असेल. पॉलिमर्स एक्झाम्पल्स आर बॅकेलाईट, आत्ता जस्ट मी सांगितलेलं ते. त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर्समध्ये बघायचा हा एक पार्ट आहे युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. हे स्ट्रक्चर डिटेल आपल्याला स्टडी करण्यासाठी आहे. युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन, इट इज अ रेझिन, पण तो पॉलिमरचाच पार्ट आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने हे 4 टाईप्स आहेत: इलॅस्टोमर्स, फायबर्स, थर्मोसेटिंग पॉलिमर्स अँड थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. नेक्स्ट टाईप क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाईप ऑफ मोनोमर्स. सोपा पार्ट आहे, अगदी छोटासा पार्ट आहे. ओके, आता ह्याच्यातले जे स्मॉल युनिट आहेत हे स्मॉल युनिट म्हणजे मोनोमर्स. आता काही पॉलिमर्स आहेत की ज्या पॉलिमर्सच्या प्रिपरेशनसाठी आपण फक्त एकच मोनोमर वापरतो जो N टाइम्स असेल, आणि काही पॉलिमर्स आहेत की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त आपण मोनोमर्स त्यामध्ये वापरत असतो. या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट टाईप इज होमोपॉलिमर्स. होमोपॉलिमर्स मीन्स द पॉलिमर्स विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम ओनली वन मोनोमर युनिट. Only one monomer unit are called as homopolymers. That means best example is nylon 6. Nylon 6 यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा स्टार्टिंग एकच मोनोमर आहे. एकच मोनोमर असेल की ज्याचं पॉलिमरायझेशन केलं की आपल्याला नायलॉन 6 हा पॉलिमर मिळून जाईल. किंवा सिंपल आपल्याला माहीत असणारा पॉलिथिन, मुद्दाम मी ETHEN असं लिहिलं आहे. पॉलिइथिन मीन्स ओनली वन युनिट, ओनली वन मोनोमर N टाइम्स. इट इज कॉल्ड एज पॉलिथिन. ओके, तर हे यामध्ये इन्क्लूड करू शकतो आपण. इवन PVCs पण येतात, पॉलिव्हिनाइल क्लोराइड्स एटसेट्रा, हे सगळे याचे एक्झाम्पल्स असतील. ओके, पुस्तकामध्ये हे करेक्शन करावं लागेल. पुस्तकामध्ये चुकून यामध्ये नायलॉन 6 हा पॉलिमर होमोपॉलिमरमध्ये कन्सिडर केला. दॅट इज रॉंग. ओके,
तो कोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे. पुस्तकामध्ये हे करेक्शन तुम्ही करून घ्यायचं आहे. होमोपॉलिमरची एक्झाम्पल्स आहेत नायलॉन 6, पॉलिथिन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. या पद्धतीनं ते बरेच आपण लिहू शकतो ज्यामध्ये एकच मोनोमर युनिट असेल, जे n टाइम्स आपण यूज करणार आहोत. सेकंड टाईप इज अ कोपॉलिमर. को हा वर्ड आहे, यामध्येच बऱ्यापैकी लक्षात येईल तुम्हाला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेट्रोपॉलिमर्स. होमोपॉलिमर्स, हेट्रोपॉलिमर्स और हेट्रोपॉलिमर्स आर मोस्टली नोन ॲज कोपॉलिमर्स. आता हे कोपॉलिमर्स म्हणजे काय असेल की ज्यामध्ये मोनोमर युनिट जे आहेत ही एकापेक्षा जास्त असतील आणि ती एकापेक्षा जास्त युनिट्स एकमेकाला लिंक होऊन एक युनिट तयार करतील, जे युनिट n टाइम्स पॉलिमराइज झाल्यावर आपल्याला लिंक झालेलं लक्षात येईल. म्हणजे यामध्ये काय असतं की एकापेक्षा जास्त मोनोमर युनिट्स असू शकतात. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हटलं तर आता मी जस्ट सांगितलेलं चेंज नायलॉन 6 हे त्यामध्ये एक्झाम्पल आहे. टेरिलिन आहे, म्हणजे हे नायलॉन 6 आहे. त्यामध्ये ॲडिपिक ॲसिड आहे, त्यानंतर डायमिथाईल हेक्झामिथिलिन डायमाइन आहे. हे याच्यातले 2 मोनोमर युनिट्स आहेत. आणि टेरिलिन जो आहे तो DMT किंवा DMT आणखी इथिलिन ग्लायकॉल या 2 मोनोमर युनिटपासून मिळतो टेरिलिन. डायमिथाईल टेरेफ्थॅलेट अँड इथिलिन ग्लायकॉल हे 2 युनिट्स एकत्र येऊन मग त्याचं पॉलिमरायझेशन होऊन तुम्हाला टेरिलिन मिळतो. असे म्हणजे ज्यांचं स्टार्टिंग मटेरियल जे आहे ते एकापेक्षा जास्त वेगवेगळे मोनोमर्सपासून तयार केलेलं असेल. ओके, दे आर कॉल्ड ॲज अ कोपॉलिमर्स. ओके, दिस इज द 5th टाइप ऑफ क्लासिफिकेशन. लास्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन इज धिस क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी. खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. जरी छोटासा असला तरीसुद्धा एव्हरीडे लाईफमध्ये याला खूप व्हॅल्यू आहे. जसं पॉलिमरचं इन्व्हेन्शन होत गेलं तसतसं जगामध्ये बरेचसे बदल झाले, बऱ्याचशा वस्तूंच्या किमती कमी झाल्या. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम यामध्ये डेव्हलप झाला. तो म्हणजे जे पॉलिमर्स मॅनमेड आहेत, सिंथेटिक पॉलिमर्स आहेत, यांच्यामुळे नेचरमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम जनरेट झाला. नेचरमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स ह्याच्यामुळेच जनरेट झालेले आहेत की ज्याच्यामुळं आजला अशी कंडिशन झालेली आहे की आपण ह्या पॉलिमर्सचं डिग्रेडेशनच करू शकत नाही. हा एक मेन प्रॉब्लेम झाला. तर ह्या बेसिसवर म्हणजेच क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी या बेसिसवर 2 पार्ट्स आहेत. फर्स्ट वन इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर, अनदर वन इज अ नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. लगेच लक्षात येण्यासारखा पार्ट आहे. बायोडिग्रेडेबल एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण मोस्टली केळी जी खातो, केळी खात असताना त्याचे केळीचं पॅकिंग जे आहे नेचरनं एवढं बेस्ट करून दिलं आहे तुम्हाला. केळीचं वर साल आहे, तुम्ही खाता, टाकता, नेचरमध्ये फेकून देता. त्याचं पुढं काय होतं कोण विचार करतं का? फार फार तर कोणतरी पडेल एवढंच आपल्याला माहिती असतं. पण जे केळ्याचं साल तुम्ही नेचरमध्ये टाकलेलं आहे ते साल नेचरनेच तयार केलं आहे, तर नेचर त्याला डिग्रेड करतं. काही दिवसामध्ये ते डिग्रेडेशन होऊन जातं, कुजून जातं. म्हणजे नेचरने जे पॉलिमर्स तयार केलेले आहेत हे सगळे बायोडिग्रेडेबल आहेत. नेचरनं त्याच्यासाठी पुढं सिस्टीम अरेंज केलेली आहे, ज्यामुळं ते नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये परत आले तर त्याचं डिग्रेडेशन करण्याचं काम नेचर करतं. सच टाईप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आता मॅनमेडसुद्धा बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजे थोडा थोडा माणूस शहाणा व्हायला सुरुवात झालेली आहे आता. पॉलिमर्सचे हजार्डस इफेक्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आता बरेच खोलपर्यंत उखरलं तरी प्लास्टिक सापडतं आहे आजकाल. हे खूप डेंजरस आहे. तर त्यावरून माणसाने काहीतरी शिकलं आणि त्यानंतर जे पॉलिमर्स तयार केलेत ते काही आहेत, भरपूर नाहीत. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत, मॅनमेडसुद्धा आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे नायलॉन 2, नायलॉन 6. म्हणजे यापूर्वी मी बऱ्याच वेळा नायलॉन 6, नायलॉन 6 नायलॉन 6, नायलॉन 6 असं एक्झाम्पल घेतलं होतं. आत्ता वेगळं आहे, नायलॉन 2, नायलॉन 6 हे आहेत. त्यानंतर PHBV आहे. हे जे आहे डेक्रॉन एक आहे, त्यामध्ये डेक्रॉन जे आता पुस्तकात तुमच्या दिलेलं नाही आहे, पण हे आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, काही वेळा बॉडी ऑपरेट करत असताना वगैरे इंटरनली काही स्टिचेस घालावे लागतात बॉडीमध्ये, टाके म्हणतो आपण त्याला. आता बॉडीच्या आतमधले जर असतील तर ते पुन्हा काही काढता येऊ शकणार नाहीत. याच्यासाठी जे सुचर्स वापरले जातात,
that sutures are made up of nylon 2 nylon 6 that are called as a बायोडिग्रेडेबल सुचर्स, म्हणजे जे नेचरमध्ये डिझॉल्व्ह होऊन जाणार आहेत, बॉडीमध्येच डिझॉल्व्ह होऊन जातात अशा टाईपचे ते पॉलिमर्स आहेत. नायलॉन 2 नायलॉन 6 PHBV आहे. हा पार्ट आपल्याला डिटेल स्टडी करण्यासाठी आहे. वलेरिक ॲसिड आणि ब्युटेरिक ॲसिडचं कॉम्बिनेशन झाल्यावर मिळणारा हा आहे PHBV. तर पॉलिहायड्रॉक्सी ब्युटिलेटेड वलरेट असा तो कंपाऊंड आहे. हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. डेक्रॉन एक आहे. नंतरचा पार्ट आहे नॉन बायोडिग्रेडेबल. आता हे सोडले तर बाकीचे जेवढे पॉलिमर्स आपण स्टडी करतो जे सिंथेटिक आहेत, मॅनमेड आहेत, ते सगळे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. एक साधा आपण प्लास्टिकची पिशवी नेचरमध्ये टाकली तर ती डिकम्पोज होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा जो पॉलिथिन आहे याचा हाफ लाईफ पिरियड आहे 1400 इयर्स, 1400 वर्ष. 1400 वर्ष तो डिकम्पोज होत नाही. ते ॲक्च्युली हाफ लाईफ आहे 1400. डिकम्पोज कधी होईल काय प्रेडिक्शनच करता येणार नाही. त्याची जी इनिशियल क्वांटिटी आहे ती एक्झॅक्टली हाफ होण्यासाठी लागणारी वर्ष आहेत 1400 वर्ष. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला हा नॉन बायोडिग्रेडेबल काय आहे तो. ओके. किंवा आता तुम्ही नेचरमध्ये पाईपलाईन आपण जमिनीमध्ये करतो, कित्येक वर्ष त्यातून पाणी जातं, त्याच्यावर सराउंडिंगचं भरपूर काही वेगवेगळे गॅसेस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, लिक्विड्स कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्याच्यावर काही फरक पडत नाही. ही PVC पाईप तुम्हाला माहिती आहे, केबल माहिती आहेत, यांचं डिग्रेडेशनच होत नाही. असे जे कंपाऊंड्स आहेत यांना आपण म्हणतो नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. यामध्ये सगळे मॅनमेड सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. बॅकेलाईट जरी वीक इंटरॅक्टिंग फोर्सेस असले तरी त्याचं डिग्रेडेशन होत नाही. नेचरमध्ये तो कुठेही डिग्रेड होत नाही. त्याचे तुकडे पडून जातील नेचरमध्ये, पण तो डिग्रेड होणार नाही. अशा टाईपचे जे आहेत हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असतील. आणि हे जे लास्ट क्लासिफिकेशन आहे हे बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटीचं आहे. ओके. आता मी इन शॉर्ट हे सगळं तुम्हाला समराईज करणार. नाऊ हे जे सगळे क्लासिफिकेशन्स आपण बघितले, 6 वेज होते, 6 बेस होते, ते एका साईटवर आपल्याला सगळं बघायचं आहे ॲट वन स्पॉट. ओके. नाऊ क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन डिफरंट बेसिस. पॉलिमर्सचं क्लासिफिकेशन आहे, कन्सिडर करायचं लिहिलं मी, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन. First type is a source, second type is based on the structure of polymers, third is based on the molecular forces, fourth is mode of polymerization, fifth is number of monomer units used, and last one is a biodegradability. असे टोटल 6 बेस आहेत ज्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन स्टडी करतो आहे. ओके. लक्षात ठेवा व्यवस्थित. बेस हे काय करायचं तुम्ही, मी इथून थोडा वेळ हे आपलं झालं मी एक्सप्लेन करून की बाजूला होईन, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हे सगळं समराईज करून मी तुम्हाला तुमच्यासमोर दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघूया आता. फर्स्ट वन इज अ सोर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन सोर्स. 3 टाइप्स. फर्स्ट वन इज अ नॅचरल पॉलिमर, synthetic polymer, semi-synthetic polymers which are also called as regenerated polymers. Next type is classification of polymers based on the structure of polymers. This one is a linear polymer, branched chain polymer, cross-linked polymers. Now the classification of polymers based on molecular forces. Molecular forces जो आजच पार्ट आपण स्टडी केला. Elastomers, fibers, thermoplastic, thermostatic. Okay. Next one, mode of polymerization. Mode of polymerization चे 3 types आहेत. Addition polymerization, condensation polymerization, ring opening polymerization. Addition polymerization मध्ये अगदी डिटेल पार्ट आपण स्टडी केला आहे मेकॅनिझम सहित. यामध्ये 3 स्टेप्स इन्क्लूड झालेल्या होत्या ॲडिशन पॉलिमर्समध्ये. चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन, चेन टर्मिनेशन. चेन मोस्ट ऑफ द टाइम्स याच्यामध्ये बेन्झॉइल पेरॉक्साईड किंवा कोणताही पेरॉक्साईड आपण ऑर्गॅनिक पेरॉक्साईड याच्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट वन इज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. दॅट इज द पॉलिमरायझेशन इन विच the side products are fixed. That means 2 or more monomers unit linked together and they releases actual polymer plus side product is water, either water or ethyl alcohol or methyl alcohol or ethylene glycol or hydrochloric acid, etc. They are the side products. That type of polymerization is called as condensation polymerization. And last one is a ring opening polymerization, ज्यामध्ये आपण सायक्लिक इथर्स यूज केले आहेत किंवा लॅक्टॉन्स, लॅक्टम्स अशा रिंग जे आहेत
त्या ओपन झाल्या की तुम्हाला ओपन चेन कंपाऊंड्स मिळतात. नायलॉन 6 इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, ज्यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम होता, त्याचं रिंग ओपनिंग झालं, पॉलिअमाइड मिळालं. एकदम इझी आहे. नेक्स्ट वन इज अ नंबर ऑफ मोनोमर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन number of monomer units. It is classified into two types: homopolymers, copolymers, or heteropolymers. And last one just studied biodegradability. On the basic classification of polymers based on biodegradability. याच्यामध्ये दोन पार्ट्स मी डिटेल सांगितले याच्याबद्दल तुम्हाला. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, असे हे याच्यातले दोन पार्ट्स असतील. इथे आपला क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे हा पार्ट कंप्लीट होतो. यामध्ये आपण सगळे समराईज करून सुद्धा ठेवलेले आहेत. समराईज केलेला आहे सगळा पार्ट हा, ॲज वेल ॲज यातला प्रत्येक पार्ट विथ एक्झाम्पल तुम्हाला मी मागच्या व्हिडिओजमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. मी बाजूला होतोय, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. पॉज.